MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य। बेलापूर प्रतिनिधी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतने 1100 घरकुलाचे बांधकाम सुरू केले असून घरकुलाची जागा कुणाचेही नावावर नसताना चुकीच्या पद्धतीने बांधकाम सुरू केले याबाबत वारंवार निवेदन देऊनही काहीच कारवाई झाली नाही। त्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक जानेवारी 21 पासून ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे। उपोषणाबाबत त्यांनी सर्व संबंधितांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की बेलापूर ग्रामपंचायत घरकुल रेखांकन व जागा वाटप याबाबत गांभीर्याने घेणे टाळत आहेत। बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतने घरकुल बांधकाम सुरू करताना जो गाजावाजा केला तो केवळ दिखाऊपणा होता। घरकुल कॉलनी बांधकाम करत असताना नियमानुसार काम केले नाही। आपण कोणाच्या आदेशाने हे काम चालू केले व चालू केलेले काम कोणाचे आहे हे सांगू शकत नाही। ग्रामपंचायतच्या डिसेंबर 31 रोजी झालेल्या मासिक बैठकीत सदस्य भरत साळुंके व रमेश अमोलिक यांनी लेआउटबाबत विषय मांडला होता। ज्या अभियंतेकडून ले आउट केले आहे तो अभियंता व गावातील विविध अभियंते जे विषयात तज्ज्ञ आहेत आणि त्यात काम करत आहेत, तसेच नगररचना विभागातील अधिकारी यांची एकत्रित बैठक घ्यावयाचे ठरले होते, परंतु तसे केले नाही। ज्या लोकांना कॉलनीत घर बांधण्याची ऐपत नाही अशा लोकांना 500 चौरस फूट जागा वाटून देण्याचे ठरलेले असतानाही जागा वाटप करून न देता घरकुल कॉलनीचे काम जोरात सुरू केलेले आहे। हे करत असताना सर्व नियम धाब्यावर बसवलेले आहे। घरकुल वाटप करताना चिठ्ठ्या टाकून घरकुल वाटप केले पाहिजे होते, परंतु यातही वशिलेबाजी होताना दिसत असल्याचा आरोप अमोलिक यांनी केला आहे। आपला स्वार्थ साधना करता सुमारे 1100 घरकुल कुणाचे नावावर जागा नसतानाही त्या जागेवर घरकुलाचे बांधकाम सुरू केलेले आहे। याबाबत वारंवार निवेदन देऊनही काहीही उपयोग झाला नाही। त्यामुळे चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले घरकुलाचे काम थांबून अगोदर घरकुलाची जागा वाटप करून मगच बांधकाम केले जावे या मागणीकरता त्या देशामुळे आजपासून बेलापूर ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। अमोलिक, मी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहे। माझी मुख्यतः मागणी आहे की जी आपले नामदार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जो आपल्या गावाला वाढीव विस्तारासाठी जी जवळजवळ आपल्याला 34 एकर जमीन आपल्याला गाव विकासात्मक दिलेली आहे, विनामोबदला फुकट दिलेली आहे, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभार आणि धन्यवाद करतो। कारण गाव वाढत आहे, विस्तार होत आहे, पण ते चालू असताना जवळजवळ 1100 घरकुल मंजूर आहेत आणि जवळजवळ 945 घरांना 15,000 रुपये 945 लोक लाभार्थींना त्यांच्या अकाउंटला 15,000 रुपये येऊन पडले आहेत। आता मार्च एंडिंग येत आहे जवळ आणि मार्च एंडिंग जवळ येत आहे, त्या अनुषंगाने मी उपोषण करत आहे। कारण ती जी जागा आहे ती जागा जे लाभार्थी आहे त्यांना त्वरित मिळावी, जे भूमी आणि ज्यांना जागा नाही इतर ठिकाणी भाड्याने राहतात अशा लोकांना ती जागा द्यावी, जी त्यांचे नावं घरकुल यादीत आहे अशांना ती जागा तशी मोफत आणि सोरठ पद्धतीने देण्यात यावी अशी माझी प्रामुख्याने मागणी असून त्या मागणीत महाराष्ट्र शासन नगररचनेचा विभाग आहे त्यामार्फत लेआउट तयार झाला पाहिजे आणि त्या लेआउटनुसार प्रत्येकांना किमान 500 स्क्वेअर फूट चौरस फूट जागा ही प्रत्येक लाभार्थींना मिळावी या मागणीसाठी, प्रमुख मागणीसाठी मी आज उपोषणाला बेलापूर ग्रामपंचायत समोर बसलेलो आहे। जर आपल्या या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण आपला पुढचा पावित्र्य काय असणार आहे? जर माझी मागणी पूर्ण नाही झाली तर मी याच्यानंतर BDO साहेब, त्याच्यानंतर कलेक्टर साहेब आणि वाटलंच तर माझा मानसिकता झालेली आहे, मी मंत्रालय आझाद मैदानावर पण जाण्याची माझी पूर्ण तयारी झालेली आहे। आपण या ठिकाणी एक प्रिंटर झेरॉक्स मशीन हे जे घेऊन बसतात, नेमकं याचं काय कारण आहे आणि कशासाठी? याचं कारण असं आहे की मागील 2-3 जवळजवळ 8 दिवसापूर्वी व्हॉट्सअप ग्रुपवर बेलापूर ग्रामपंचायत मार्फत सर्व माहिती मोफत मिळण म्हणून अशी बातमी येत होती। त्या निमित्ताने आमचे मित्र विक्रम नाईक यांनी हे स्वतः जे मशीन आहे झेरॉक्स मशीन ते आणलं आहे आणि त्या मशीनद्वारे आम्ही जी माहिती आहे ती आम्हाला देणार होते, पण अजून काय त्या माहितीबाबत ग्रामपंचायतमधून ना कुणी आम्हाला पॉझिटिव्ह असं काही आलेलं नाही।